भाजपच्या सगळ्यात ताकदवान अशा संसदीय समितीमध्ये फडणवीसांच्या एंट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे। फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून ते मंगळवारी सुद्धा दिल्लीमध्ये आहे। जर संसदीय बोर्डामध्ये एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणामध्ये फडणवीसांची ताकद वाढणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या असून ते मंगळवारी सुद्धा दिल्लीमध्ये असतील। यामागे भाजपच्या सगळ्यात ताकदवान मानल्या जाणाऱ्या संसदीय समितीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची एंट्री होणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे। फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पाठवण्यासाठी महाराष्ट्रामधले अनेक नेते इच्छुक असले तरी मी महाराष्ट्रामध्येच राहणार असं फडणवीसांनी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे, त्यामध्ये फडणवीसांचा समावेश न होता त्यांची एंट्री संसदीय समितीमध्ये झाली तर फडणवीसांची ताकद भाजपमध्ये आणखी वाढणार आहे। फडणवीसांच्या संसदीय समितीच्या एंट्रीला संघाचा पाठिंबा असल्याच्या चर्चा आहेत। ही एंट्री होणारच अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या संसदीय समितीमध्ये सध्या एकही मुख्यमंत्री नाही। जर फडणवीसांची एंट्री झाली तर राष्ट्रीय राजकारणामध्ये भाजपच्या अंतर्गतही फडणवीसांची ताकद वाढणार आहे। याआधी नितीन गडकरी भाजपच्या संसदीय समितीमध्ये होते, पण 17 ऑगस्ट 2022ला गडकरींना संसदीय समितीमधून काढून टाकण्यात आलं। सध्या फडणवीस भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत। भाजपच्या संसदीय समितीमध्ये सध्या 12 सदस्य आहेत। या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांना सामील करायचं की नाही याबाबत भाजपमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। 2006 मध्ये राजनाथ सिंग यांनी संसदीय समितीमधून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना समितीमधून बाहेर काढलं होतं। या संसदीय समितीतून भाजपमध्ये मुख्यमंत्र्यांची निवड होते, त्यामुळे मुख्यमंत्री या समितीमध्ये असेल तर काय होईल याबाबत सध्या अंतर्गत चर्चा सुरू आहे। सध्या योगी आदित्यनाथ, फडणवीस, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांना समितीमध्ये सामील करून घेण्याच्या चर्चा सुरू आहेत। पण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून फडणवीसांची संसदीय समितीमध्ये मोठी दावेदारी असल्याची चर्चा आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये 120 सदस्य आहेत, पण भाजपची संसदीय समिती मुख्यमंत्री निवडण्यापासून सगळे येते, त्यामुळे भाजपच्या ताकदवान समितीमध्ये फडणवीसांची एंट्री झाली तर भाजपमध्ये आणखी पॉवरफुल होण्याची शक्यता आहे। या सर्व शक्यतांमुळे फडणवीसांच्या सतत दिल्ली वाऱ्या सुरू आहेत अशी ही माहिती आहे। तुम्ही संसदीय समितीवर तुमची निवड होणार अशी चर्चा आहे। कुठल्या संसदीय समितीवर मला काही कल्पना नाही। तुम्ही संसदीय समितीवर तुमची निवड होणार अशी चर्चा आहे। कुठल्या संसदीय समितीवर मला काही